आता नेक्स्ट एक्झाम्पल, चौथं एक्झाम्पल आपल्याला पाहायचं आहे. चौथं एक्झाम्पल पहा, सॉल्व्ड एक्झाम्पल आहे. इन adjoining figure, in triangle ABC, point D is on side AC. If AC is equal to 16, DC is equal to 9, and BP perpendicular AC, then find the following ratios. तर हे रेशियोज आपल्याला इथे फाइंड आउट करायचे आहेत. 3 रेशियोज दिलेले आहेत. आता इथे आपल्याला सोल्युशन घ्यायचं आहे. पहा, इन ट्रायंगल ABC, पॉइंट P and D are on side AC. डायग्राम मध्ये पहा म्हणजे लक्षात येईल. Hence B is common vertex of triangle ABD, triangle ABDC, triangle ABC and triangle APB, and their sides AC, DC, AC and AP are collinear. डायग्राम मध्ये पहा म्हणजे लक्षात येईल. Heights of all the triangles are equal. Hence, areas of these triangles are proportional to their bases. Here, AC is equal to 16, DC is equal to 9. एक्झाम्पल मध्ये पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. इथे जेवढे ट्रायंगल तुम्हाला दिसत आहेत, तर हे सर्व ट्रायंगलचे जे बेस आहेत, तर हे कोलिनियर आहेत, वन लाईन मध्ये आहे, आणि त्यांचा बी हा वर्टेक्स कॉमन आहे. पहा, आणि त्याच्यामुळं या ऑल ट्रायंगल 4 ट्रायंगल जे आहेत, तर त्यांची हाईट इक्वल येते. ही पहा हाईट आहे, ऑल ट्रायंगलची हाईट ही इक्वल येते. ओके. आणखीन आता आपल्याला इथे माहिती जी दिलेली आहे, तर याच्यामध्ये AC 16 दिलेलं आहे आणि DC 9 दिलेलं आहे. पहा इथे मी डायग्राम मध्ये दाखवलेलं आहे. AC म्हणजे इथून इथपर्यंत हे अंतर. ओके. आणि हे DC आहे, इथून इथपर्यंत अंतर आहे. हे लक्षात येते तुमच्या. ओके. हा, ठीक आहे. तर आता याच्या आधारे पहा, आपल्याला हे AD हे अंतर काढायचं आहे. आता AD हे अंतर कसं येणार, तर AD हे पहा एवढं AD आहे, तर हे AC मायनस DC करावं लागेल. AC मायनस DC. पहा, AD इज इक्वल टू AC मायनस DC. AC मायनस DC. का, तर हे A डॅश D डॅश C. रिझन इथं लिहिता येईल आपल्याला, A डॅश D डॅश C. ओके. अँड देअरफॉर AD इज इक्वल टू 16 मायनस 9 इज इक्वल टू 7. तर हे या पद्धतीने लिहायचं आहे. इकडे मी लिहिले असं, आणि मग हे डिस्टन्स AD काढायचं आहे. डायरेक्ट डिस्टन्स काढायचं नाही. 7 मिळालेलं आहे. आता मग पुढचा पार्ट. आता आपण इथे ऑलरेडी वरती लिहिलेलं आहे, एरियाज ऑफ दीज ट्रायंगल्स आर प्रोपोर्शनल टू देअर बेसिस. कारण हाईट इक्वल आहे, बरोबर ना. आणि म्हणून आपण एरियाज बेसिसच्या प्रोपोर्शन मध्ये घ्यायचा आहे. मग आता इथे पहा, 2 ट्रायंगलचा आता एरिया इथे आपण रेशिओ घेतलो आहे. एरिया ऑफ ट्रायंगल ABD अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू AD अपॉन AC घेतलेला आहे. ABD ट्रायंगल पहा, हा ABD, सॉरी जस्ट अ मिनिट, ABD हा ट्रायंगल पहा, तर याचा बेस AD आहे, म्हणून इथे AD बेस लिहिलेला आहे. पहा, समजलं का. इथे लिहिलाय पहा AD बेस. बेसच्या प्रोपोर्शन मध्ये घ्यायचा आहे. आणि सेकंड ट्रायंगल जो आहे, तर तो ABC आहे, म्हणजे हा मोठा ट्रायंगल. हा पहा ABC हा ट्रायंगल दाखवलेला आहे पहा ग्रीन कलरनी. तर याचा बेस आहे AC, त्यामुळे इथे आपण बेस लिहिलेला आहे AC. पहा, बेसच्या प्रोपोर्शन मध्ये AD अपॉन AC. मग इथे AD ची व्हॅल्यू 7 ठेवली आणि AC ची व्हॅल्यू 16 ठेवलेली आहे. ओके. आणि पुढे मग रिझन लिहिलेला आहे
की ट्रायंगल्स हॅव्हिंग इक्वल हाईट्स. तर एवढं रिझन लिहिणं पुरेसं आहे. ट्रायंगल्स हॅव्हिंग इक्वल हाईट्स. ओके, तर हे असं रिझन लिहिणं गरजेचं आहे. हे रिझन महत्वाचं आहे, त्यामुळे इथे ब्रॅकेट मध्ये रिझन लिहायचं आहे. ओके, आता सेकंड रेशो पहा. इथे हे आपल्याला सॉल्व्ह करायचं. हे आपण केलं. आता हे पहा, बीडीसी ट्रायंगल पहा कुठे आहे. बीडीसी दाखवतो इथे पहा डायग्राम मध्ये. हा बीडीसी हा मी दाखवतो इथे लाईनिंग पहा. हा बीडीसी आणि एबीसी म्हणजे मोठा आहे, हा ग्रीन कलरने दाखवलेला. तर इथे बेसच्या प्रपोर्शन मध्ये आपल्याला तो घ्यायचा आहे रेशो. म्हणून इथे पहा, एरिया ऑफ ट्रायंगल बीडीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी इज इक्वल टू डीसी अपॉन एसी. तर त्यांच्या बेसच्या प्रपोर्शन मध्ये इथे घेतलेलं आहे, आणि म्हणून इथे ट्रायंगल्स हॅव्हिंग इक्वल हाईट्स असं रिझन लिहिलेलं आहे. तर हे असं रिझन लिहिणं गरजेचं आहे. तर डीसी अपॉन एसी आहे, तर इथे व्हॅल्यू लिहिलेली आहे. इथे पहा, डीसी ची व्हॅल्यू एसी आणि सॉरी डीसी ची व्हॅल्यू 9 आहे आणि एसी ची व्हॅल्यू 16 आहे. तर ती इथे लिहिलेली आहे. त्यामुळे हा रेशो 9/16 मिळालेला आहे. रेशो काय मिळाला? 9/16. तर हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. आता नेक्स्ट रेशो पहा. पुढचा जो आहे तो पहा, एरिया ऑफ ट्रायंगल एबीडी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल बीडीसी यांचा रेशो घ्यायचा आहे. तो पण बेसच्या प्रपोर्शन मध्ये येणार. एबीडी चा बेस पहा. एबीडी कुठे आहे? इथे मी दाखवतो पहा. एबीडी हा पहा, एबीडी हा याचा बेस आहे एडी, म्हणून इथे एडी घेतलेला आहे. ओके, आणि बीडीसी पहा, बीडीसी हा रेड कलरने दाखवलेला आहे, तो त्याचा बेस आहे डीसी. त्यामुळे इथे व्हॅल्यू ठेवलेले आहेत पहा. एडी ची व्हॅल्यू 7 आहे आणि डीसी ची व्हॅल्यू 9 आहे, ती इथे ठेवलेली आहे. ओके, आणि त्याच्यामुळे आपल्याला आन्सर मिळालेला आहे 7/9. 7/9 आणि रिझन लिहायचा आहे ट्रायंगल्स हॅव्हिंग इक्वल हाईट्स. ओके, हा तर हे याचा आन्सर आपल्याला अशा पद्धतीने कंप्लीट करायचं आहे. ओके, प्रॅक्टिस सेट 1.1 त्यामधलं फर्स्ट एक्झाम्पल पहा. एक्झाम्पल वाचतोय, ऐकायचं आहे. स्क्रीनवर पहा. बेस ऑफ ए ट्रायंगल इज 9 and height is 5. Base of another triangle is 10 and height is 6. Find the ratio of areas of these triangles. पहा, आता एक्झाम्पल सोडवत असताना स्टार्ट कसा करायचा आहे, तर या एक्झाम्पल मध्ये नेम दिलेली नाही ट्रायंगलची, त्यामुळं आपण इथे ते घ्यायचे आहेत. म्हणजे कसे पहा, तर इथे लेट फॉर ट्रायंगल फर्स्ट बघा, शॉर्टकट मध्ये आपल्याला कसं लिहिता येईल. लेट फॉर ट्रायंगल फर्स्ट. तर पहिल्या ट्रायंगल साठी आपण इथे बेस B1 घ्यायचा आहे. बेस आपण B1 घेणार आहोत. आणखीन हाईट आणि हाईट आपण H1 घेणार आहोत. पहिला ट्रायंगल आहे म्हणून. आता फॉर ट्रायंगल सेकंड बेस इज इक्वल टू B2 and height is equal to H2 घेणार आहोत. आता फ्रॉम गिव्हन इन्फॉर्मेशन आपल्याला एक्झाम्पल मध्ये जी काय इन्फॉर्मेशन दिलेली आहे, तर त्याच्या आधारे आपल्याला इथे त्यांच्या व्हॅल्यू लिहिता येतात. व्हॅल्यू घेता येतात.
तर इथे B1 आपल्याला दिलेलं आहे 9, त्याच्यानंतर H1 5 दिलेलं आहे, B2 आपल्याला 10 दिलेलं आहे आणि H2 6 दिलेलं आहे. तर हे आपल्याला दिलेलं आहे, पण इथे गिवन लिहू. ओके, आता आपल्याला नेक्स्ट पार्ट घ्यायचा आहे. तर आता इथे बाय प्रॉपर्टी ऑफ रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स असं म्हणूया आपण इथे. बाय प्रॉपर्टी ऑफ रेशियो ऑफ areas of two triangles तर याच्यानुसार आपण एक शॉर्टकट मध्ये सूत्राच्या स्वरूपात आपण दिलेलं आहे पहा. तर त्या पद्धतीने आपण लिहायचं आहे. कसं दिलं होतं पहा, तर एरिया ऑफ ट्रायंगल फर्स्ट अपॉन area of triangle second is equal to B1 into H1 upon B2 into H2. हे आपण ऑलरेडी आपल्याला दिलेलं आहे पहा. आता इथे आपल्याला व्हॅल्यू ठेवायची आहे. B1 ची व्हॅल्यू पहा वरती आपण लिहिलेली आहे 9 आहे, इंटू H1 5 आहे, त्यानंतर आपल्याला आता B2 ची व्हॅल्यू लिहायची आहे. B2 ची व्हॅल्यू आहे 10 इंटू H2 ची व्हॅल्यू आहे 6. ओके, तर आता आपल्याला इथे सिंप्लिफाय करायचं आहे. सिंप्लिफाय करत असताना पहा 3 3 जा 9, 3 2 जा 6, 5 1 जा 5, 5 2 जा 10. ओके, आता त्यामुळे पहा इज इक्वल टू 3 1 जा 3 अपॉन 2 2 जा 4. आणि मग लास्टला आपल्याला इथे आन्सर लिहायचा आहे. द रेशियो ऑफ द एरियाज of triangles of these triangles is equal to 3/4 equal to 3:4. तर हे अशा पद्धतीने आपल्याला आन्सर लिहायचं आहे. ओके, सेकंड एक्झाम्पल पहा. इन फिगर BC perpendicular AB, AD perpendicular AB, BC is equal to 4, AD is equal to 8, then find हा रेशो शोधायचा आहे. एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ADB. तर इथे तुम्ही डायग्राम मध्ये पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हा ट्रायंगल ABC सुरुवातीला पहा कुठे आहे, ABC हा ट्रायंगल पहा ABC ते आहे. आणि सेकंड ट्रायंगल जो आहे तर तो ADB आहे, हा पहा. तर इथे आपल्या लक्षात आलं पाहिजे की ह्या दोन्ही ट्रायंगलचा जो बेस आहे तो इथे इक्वल आहे. बेस कसा आहे, इक्वल आहे. आणि त्याच्यामुळं त्यांचा रेशो, एरियाचा रेशो हा त्यांच्या हाईटच्या प्रपोर्शन मध्ये येणार, हाईटच्या प्रपोर्शन मध्ये येणार आहे. तर हे आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे. प्रश्न तुम्हाला समजला का पहा, आणि कसा सोडवायचा आहे ते पण समजलं का पहा. तर आपल्याला तो प्रत्यक्ष सोडवायचा आहे. ओके,
आता काय शंका आहे का पहा, हे समजलंय का? हे समजलंय का? काय शंका आहे का पहा? काय शंका असतील तर आता विचारा, वेळ संपत आलेली आहे. आणि हे लिहायचं आहे तुम्हाला घरी. कालच्या नोट्स लिहिलेत काय पहा. कोणाला शंका असेल तर विचारू शकता. स्क्रीन व्यवस्थित दिसते का पहा. तर इथे लिहिताना जरासं समजावून घ्या. थोडस काय होतंय, अक्षर ओळखतंय पण जसं लिहायचं तसं हे होत नाही. कारण इकडे लिहितोय न बघता लिहावं लागतंय, बघून लिहायचं नाही आहे इथे. म्हणजे लिहिताना हात वेगळ्या ठिकाणी असतो. स्क्रीनवर मी पाहतोय पण लिहिताना मी न बघता लिहितोय इकडे स्क्रीनवर बघून. त्यामुळे थोडस ऍडजस्ट करून घ्यायचं आहे. आता ते येते. ओके. काही अडचणी आल्या तर विचारू शकता. आणि वेळच्या वेळी नोट्स लिहायच्या आहेत. ओके. थोडा थोडा अभ्यास सुरू करायचा आणि आळस करायचा नाही. आळस का करायचं नाही? नाहीतरी छोटी छोटी उदाहरणं आहेत पण व्यवस्थित सोडवता आली पाहिजेत. ए टू झेड टेक्स्ट बुक मधील ए टू झेड एक्झाम्पल आपल्याला व्यवस्थित सोडवायचे आहेत आणि तयारी करायची आहे. हे विसरू नका. टेक्स्टबुक अगोदर 100% झालं पाहिजे आणि टेक्स्टबुक 100% पूर्ण झाल्यानंतर याच्या व्यतिरिक्त टेक्स्टबुकच्या बाहेरच आपण एक्झाम्पल पण घेणार आहोत, रिव्हिजन घेणार आहोत. भरपूर सराव होईल, काही अडचण येणार नाही. फक्त टप्प्याटप्प्याने थोडं थोडं आहे ते आपण करत जायचं आहे. टेन्शन घ्यायची काही गरज नाही. व्यवस्थित होत जाईल अभ्यास. ओके. ठीक आहे. ओके, थांबू आपण इथे. बाय, हॅव अ नाईस डे.